ऍप्लिकेशन पर्स्पेक्टिव्हने म्हणून eudaimonic concept or approach of happiness, social well-being and psychological well-being हेच कन्सेप्ट आपल्याला ज्ञानदेवांच्या पसायदानामध्ये सुद्धा त्या कशा रिफ्लेक्ट होतात तो एक भाग अगदी ब्रीफ मध्ये आपण डिस्कस केला होता. अँड देन नाउ टुडे सो विल कंटिन्यू विथ हर Freud's approach, classical psychoanalysis, understanding personality from Sigmund Freud's approach. Outline we have discussed. It's all about our perception, our impulses, which reflects a lot. काय दिसतंय आपल्याला माणूस म्हणून दिसतोय, एखादी लेडी दिसते की आणखीन काय आहे तो एक एक भाग. इन्स्टिंक्ट म्हणजे नेमकं काय, the driving force, form of energy, two types of instinct, life and death. Life instincts, it is like libido, the psychological force which guides our overall nature, behavior, and even the death instinct, aggressive drive, destructive actions, it is the reflection of death instinct. एखादी गोष्ट तोडून टाकावी, संपवून टाकावी किंवा नष्ट करून टाकावी तो एक एक भाग. आणि लास्टली कॉन्शियस, प्री कॉन्शियस अँड अनकॉन्शियस, these things we have discussed. Our beliefs, our assumptions, आपले जे काही परसेप्शन असतात ते प्री कॉन्शियस लेवलवरती होत असतात. अनेकदा ते आपल्या लक्षात येत नाही, पण जर आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं की आपण नेमकं काय विचार करतोय, आपले माइंडसेट कसं आहे, आपलं एखाद्या गोष्टीकडे बघण्याचं ऍटिट्यूड कसं आहे, परसेप्शन कसं आहे आणि ते कितपत राईट आहे, अप्रोप्रिएट आहे किंवा त्याच्यामध्ये असं आहे का की आपण बायस व्ह्यूनी बघतोय. सो ह्या सगळ्या गोष्टी प्री कॉन्शियस लेवलवरती होत असतात. अँड येस, अनकॉन्शियस, आपल्याच गोष्टी पण आपल्यालाच त्या माहिती नाही. कॉन्शियस, प्री कॉन्शियस, अनकॉन्शियस हा रेफरन्स अक्षय कुमारच्या बुलबुली या पिक्चरमध्ये शेवटी तसं तुम्ही ऐकलं असेल किंवा बघितलं असेल. मीन्स वेन ही एक्सप्लेन द होल केस ऑफ मंजुलिका किंवा अवनी, लहानपणापासून जे काही संस्कार होत असतात आपल्या मनावरती, संस्कार, इट इज लाईक सायन्स. मीन्स दे नेव्हर डिफरन्शिएट बिटवीन गुड अँड बॅड, चांगलं आणि वाईट असं काही संस्कार किंवा सायन्स सुद्धा बायफर्केट करत नाही. जी गोष्ट सातत्यानं आपल्या मनावर बिंबवली जाईल ती संस्कार म्हणूनच आपलं मन स्वीकारत असतं किंवा त्यांचे परिणाम हे त्या पद्धतीने होत असतात. नाउ हिअर इज द पार्ट इट लाईज दॅट व्हॉट काइंड ऑफ टीचिंग्स वी आर गिव्हिंग टू अवर माइंड. सो व्हेन we are discussing about self enhancement, कळत न कळत वारंवार किंवा वरचेवर कोणत्या वातावरणात आपण राहतोय, कोणत्या पद्धतीचे आणि कोणत्या प्रकारचे विचार आपल्या मनावरती रुजवले जात आहेत. इन योग नाव गव्हर्नमेंट ऑफ इंडिया दे हॅव added another certified course. It is called as YCB, Yoga Counseling Board. So त्याचे लेवल 1, 2, 3 हे सेक्शन्स आहेत. त्याचे लेवल 2 मध्ये एक सब टॉपिक आहे. त्या टॉपिकचं नावच त्यांनी असं दिले, सायकोलॉजिकल एन्व्हायरमेंट, इम्पॉर्टन्स ऑफ हेल्थ, मानसिक आरोग्य आणि स्वास्थ्य आणि त्याच्यामध्ये मानसिक वातावरणाचं महत्व काय. मग आता मानसिक वातावरण म्हणजे नेमकं काय. फिजिकल एन्व्हायरमेंट, इट इज इझी टू अंडरस्टँड. उन्हाळा आहे, हिवाळा आहे किंवा पावसाळा आहे ते म्हणजे वातावरण. मग मानसिक वातावरण म्हणजे काय, इन द सेन्स द वे वी थिंक, द वे वी ऍक्ट, द वे वी फील, द वे वी डिझायर, ड्रीम, ह्या सगळ्या गोष्टीतून आपलं मानसिक वातावरण तयार होतं आणि त्या वातावरणातूनच अनकॉन्शियस माइंड हे डेव्हलप होत जातं. एक्झाम्पल, दिवसभर खूप छान मूड आहे पण रात्री जेवण झाल्यानंतर काहीतरी घरामध्ये वादावादी झाली आणि नंतर आपला मूड ऑफ झाला. त्या एका गोष्टीमुळे आपलं रात्रीची काही कामच होत नाही, अभ्यास होत नाही किंवा काही आणखी असेल तर होत नाही. का बरं,
काहीतरी आपल्या अनकॉन्शियस माइंड मध्ये स्टोर्ड आहे की असं व्हायला हवं होतं, असं व्हायला नको होतं, असं कसं झालं, ते असं कसं बोलले, मी असं का बरं बोललो, माझं का नाही ऐकलं, एनिथिंग. सो unconscious, it is invisible portion below the surface. Self enhancement. And when it comes to parenting, इमॅजिन करा, एका घरामध्ये एक साधारण 5, 6, 7, 8 वर्षाचं मूल आहे आणि त्या घरामध्ये पॅटर्न असा आहे, सिस्टीम अशी आहे. वरचेवर वादविवाद होत आहेत, थोडंसं काही झालं की आई वडील एकमेकांवरती चिडचिड करतायत, भांडणं करतायत, अब्युझिव्ह लँग्वेज वर्ड्स एक्सचेंज होत आहेत. slowly the child develops unconscious mind how to react with others, because त्याला एक्सपोजरच ते मिळालंय की काय झालं की कसं रिॲक्ट करायचं. आणि आता ॲज अन अडल्ट तो इतक्या अग्रेसिव्हली रिॲक्ट करतो आणि आपल्याला प्रश्न पडतो, हा असा कसा, तो असा कसा, कारण की त्याचं उत्तर अकॉर्डिंग टू फ्रॉइड इट इज इन हिज ऑर हर चाइल्डहुड. अनकॉन्शियस माइंडच असं डेव्हलप झालेलं आहे. एक्झाम्पल आपण जसं परवाही डिस्कस केलं होतं की रस्त्यामध्ये एखादी नोट पडलेली आहे, पटकन आपण नाही उचलणार, कारण अननोईंगली वी हॅव बीन टोल्ड की असं करणं चांगलं नाही. राईट, रॉंग, पाप, पुण्य, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अनकॉन्शियस माइंड मध्ये स्टोअर आहेत, त्या होत जातात. आणि म्हणूनच मग याच्यातून मोरल सेंटर ऑफ पर्सनॅलिटी for SETNET and even for any other MCQ based exam, such type of means questions they frame. System of EID, it works on which of the following principle? Option A, reality principle. Option B, pleasure principle. Option C, moral center or moral principle. And option D, all of the above, or none of the above, like that. EID, ego, superego, मॅच द पेअर मध्ये प्लेजर, रियालिटी अँड मोरल असे नोट्स काढता येतील. म्हणजे एकीकडे आपण बियॉन्ड द अकॅडमिक्स असं पण डिस्कस करतोय आणि एकीकडे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू एमसीक्यू बेस साठीच्या काही नोट्स पण. ओके, होतंय क्लिअर सो फार? हो सर, होतंय. ओके, येस. एक केस, एक एक्झाम्पल अनेकदा डिस्कस करतो आणि आता ह्याच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हाऊ दिस थिंग्स इट इज अफेक्टिंग अँड इट रिफ्लेक्ट्स. आता रिसेंटली एक काउन्सिलिंगसाठी आलेली एक केस वेगळी, ती अशा पद्धतीने, म्हणजे ही जी केस आहे ती केस अशी की इट इज कॉल्ड एज वाईफ स्वॅपिंग. दोन कपल आहे, ते दोन कपल पूर्णपणे एकमेकांमध्ये इन्व्हॉल्व आहेत. इन द सेन्स, जेव्हा हजबंड ए हे गोज आउटसाइड आउट ऑफ सिटी, सो तेव्हा जस्ट येस, am I visible to you? Yes, sir. ओके, सो दोन हे कपल आहे, ही ट्रू केस आहे बँगलोर मधली. जेव्हा हा हजबंड हे कामासाठी हे बाहेर गावी जातो, तेव्हा ही मिसेस याच्यासोबत हँगआउट करते, सेक्स करते, सगळं करते. जेव्हा हा हजबंड कामात आउट ऑफ टाउन जातो, तेव्हा ही मिसेस ही याच्यासोबत एन्जॉय करते सगळं काय. आणि हे चौघांना माहिती होतं की इट इज कॉल्ड एज, सो नाउ डेज इट इज कॉल्ड एज ओपन मॅरेज. ईद इतका स्ट्रॉंग आहे, प्लेजर सिकिंग इतका आहे, सेक्शुअल ग्रॅटिफिकेशन एवढं करायचं की त्याच्यासाठी मोरल आणि इगो काहीच कन्सिडर नाही. ऍप्लिकेशन कुठे येतं? ऍप्लिकेशन हे क्रिमिनल सेटिंग्स मध्ये असं येतं, पैसे हवेत ना मग काहीही करा, कारण ईद स्ट्रॉंग आहे. आणि कल्चर किंवा व्हॅल्यूज कुठे येतात? चार गोष्टी आपल्याला कमी मिळाल्या तरी चालतील, पण काय राईट आणि रॉंग ते आपण कन्सिडर करू. आणि दुसरं, रिसेंट एक केस अशी ही नाशिक मधली आहे, म्हणजे आपण ज्याला आता ईद इगो आणि सुपर इगो म्हणून, ते बघा कसं आहे.
एका मुलीचं एका मुलासोबत 2011 पासून अफेअर होतं. 2011 पासून, जेव्हा ती मुलगी 16 वर्षाची होती तेव्हापासून. हा मुलगा इथे आहे, ही मुलगी इथे आहे. 2013 मध्ये ह्या मुलीचे आणखीन दुसऱ्या मुलासोबत अफेअर्स होते आणि ते अफेअर फिजिकल रिलेशन्स पर्यंत गेले. ते या मुलाला आधी समजलं नाही. जेव्हा समजलं मग तेव्हा राग आला. तेव्हा तो म्हणाला की आता मी काय तुझ्यासोबत हे नाही राहणार. पण तरी नंतर पॅचअप झालं आणि मग नंतर पुन्हा ते दोघं एकत्र राहायला लागले. 2016 मध्ये ही मुलगी आणखीन दुसऱ्या एका मुलाच्या संपर्कात आली. फक्त रिलेशन, हे फिजिकल नव्हते. ते इतके क्लोज आले की शेवटी त्या दोघांनी, म्हणजे तो मुलगा आणि ही मुलगी, यांनी असं ठरवलं की आता आपण लग्न करावं. म्हणून ही मुलगी स्वतःहून एकटीनं त्या मुलाच्या घरी भेटायला गेली की मला तुमच्या मुलाशी लग्न करायचं आणि मग मी माझ्या आईबाबांना कन्व्हिन्स करते वगैरे वगैरे. समहाऊ ते लग्न काही होऊ शकलं नाही. त्याच्यानंतर ही मुलगी इतर 2-3 मुलांशी आणखीन कॉन्टॅक्ट मध्ये होती. ऍक्च्युअली आता नोव्हेंबर एंडला ह्या मुलीचं ऑफिशियली लग्न हे ठरलं. फेब्रुवारी महिन्यामध्ये एंगेजमेंट होती, फेब्रुवारीच्या सेकंड वीक मध्ये. आणि दुसरं असं, फेब्रुवारीच्या सेकंड वीक मध्ये एंगेजमेंट होणार, लग्न ठरलेलं आहे, तरीही जानेवारीच्या लास्ट वीक मध्ये, म्हणजे 2011 पासून ते आतापर्यंत ही मुलगी ह्या मुलासोबत पूर्णपणे इन्व्हॉल्व होती, फिजिकली सुद्धा 2011 पासून. आता ह्या मुलीचं लग्न ठरलेलं आहे आणि असं काही हे या मधल्या 8-10 वर्षात झाले. ह्या मुलाला त्याचं काहीही माहिती नाही. एंगेजमेंटच्या जस्ट 1 आठवडा आधी त्याला असं समजलं की अरे, या मुलीच्या बाबतीत हे असं काही झालेलं आहे. ईद, इगो, सुपर इगो. एन्हान्समेंट आपली कधी होत नाही जेव्हा आपला ईद डॉमिनंट असतो तेव्हा. प्लेजर पाहिजे, पेन कुठल्याही परिस्थितीत नको, टॉलरन्स नको, फ्रस्ट्रेशन नको, डिले नको, असं जेव्हा ईद कॉन्स्टंटली सांगतो तेव्हा एन्हान्समेंट होत नाही. सेल्फ डेव्हलपमेंट, सेल्फ ग्रोथ, सेल्फ एन्हान्समेंट कधी होणार? जेव्हा ईद आणि इगोला आपण रेग्युलेट करतोय, रादर दॅन कंट्रोल, रेग्युलेट करतोय, आणि जितका आपला सुपर इगो डेव्हलप होईल तेवढी ऑटोमॅटिकली आपली सेल्फ एन्हान्समेंट पण होईल. कारण तिथे आपण काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय केलं तर काय कॉन्सिक्वेन्सेस होतील, सारासार विवेक करणं आपण ज्याला म्हणू, किंवा विवेकानं विचार करण्याची क्षमता, तो भाग सगळा इथे येतो. सो दिस इज हाऊ इट सेट्स आवर स्ट्रक्चर ऑफ पर्सनॅलिटी. आणि मग त्यालाच मराठीतली एक नावं ही डॉक्टर राजेंद्र बर्वे, जे मुंबईचे रिनाऊंड असे सायकेट्रिस्ट आहेत, त्यांनी त्या बँगलोरच्या केस बद्दल डिस्कस करताना एका टीव्ही शो मध्ये त्यांनी सांगितलं होतं डिस्कशन मध्ये की इट इज कॉल्ड एज प्रकृती, संस्कृती, विकृती. To have sex related feeling, it is quite natural, but ते नॅचरल जरी असलं तरी आपण त्याला डायव्हर्ट कसं करतोय, त्याच्यातून ते संस्कृती किंवा कल्चर ठरत असतं. आणि जेव्हा एकमेकांना फसवून आपण काही करतो तेव्हा इट इज कॉल्ड एज विकृती. होतंय क्लिअर ऍप्लिकेशन आणि रिलेव्हन्स पार्ट? हो सर, होतं. Okay, yes. So it is the pleasure principle, or as we have discussed again and again, Freud says that it is the tank of the instinct. So पाण्याच्या टाकीमध्ये कसं आपण पाणी साठवून ठेवतो, तसं आपल्या सगळ्या इन्स्टिंक्ट्स, प्रेरणा, ह्या आपल्या ईद मध्ये असतात. A powerful structure of the personality because it supplies all the energy for other two components, for ego and for superego. Main objective of it is to increase pleasure and avoid, reduce, escape from pain.
In addiction also, it is the id which is dominant. I want it and I want it right now. काहीही करून मला दारू पाहिजे, काहीही करून मला स्मोकिंग करायचं. Like that. It does not tolerate delay or postponement. आत्ता नको पण नंतर हे ईद आपला काही मन हे मानत नाही तेव्हा. And yes, there is a lack of awareness of reality. Like a small baby. ते मूल कसं आईला म्हणतं की मला फीडिंग कर, काही झालं तरी ते आई बिझी आहे का नाहीये, 4 पाहुणे आलेत का नाहीये, आई दमली आहे का नाही, ते काही विचार करत नाही. मला भूक लागली म्हणजे लागली, मला पाहिजे म्हणजे पाहिजे, दॅट्स इट. This is what is id. So it is primary process thought. Id, it is related with primary thinking process, not the deeper level of thinking. On the contrary, ego म्हणजे अहंकारी अर्थाने नाही तर प्रॅक्टिकलिटी किंवा रियालिटी, द अवेअरनेस ऑफ रियालिटी. इगो डिसाइड्स भूक लागली आपण खाऊया पण थोड्या वेळाने. टू हॅव सेक्स इट इज कॉमन, ऍग्री, पण लग्नानंतर. आत्ता नको, नंतर स्थळ काळ वेळ आजूबाजूचा परिसर बघून आपल्या डिझायर्स फुलफिल करणं. दिस इज व्हॉट इज इगो. So ego decides when and how the id instinct can best be satisfied. And so it is a little bit deeper thinking process. Ego, it is secondary thought process. Ego is never independent of the id. Ego is dependent on id. But only the thing is, it just postpones the wishes expressed by the id. And the third thing, application part, that is, it is the ego that forces us to get along well with people you dislike. आवडत तर नाहीये बसमध्ये त्या माणसाच्या बाजूला बसणं, पण काय करणार, आपल्याला तिथे जायचंय ते महत्वाचं आहे, जाऊ दे, दुर्लक्ष करणे. कोण सांगतं? इगो सांगतो. ईद स्ट्रॉंग असणारी लोक काय करतील, ती बसच सोडून देतील आणि दुसऱ्या बसचं परत नव्यानं तिकीट काढतील. आहे पैसे, आपण काढू तिकीट, जाऊ दे, पण आम्हाला त्या माणसाच्या बाजूला नाही बसायचं. बट रियालिटी डिमांड्स सच बिहेवियर फ्रॉम अस as an appropriate way of satisfying id demands. And so, controlling and postponing function of ego, it must be considered constantly. But if we lack, then the criminality किंवा स्वतःचा ऱ्हास आपण ज्याला म्हणू, डिक्लाइनमेंट, इट विल स्टार्ट. सो फ्रॉइड सेड, we must protect ourselves from being controlled by the id, and proposed various unconscious mechanisms with which to defend the ego. That's why we use defense mechanism. And Freud, two statements are very, very important and extremely applicable even today after 100 years. Freud said that we all use defense mechanisms in our day-to-day life. To protect our ego, it is good to use defense mechanisms. But immediately he made another statement that excessive use of defense mechanism lead to abnormality. अति प्रमाणात जर का आपण अशी काही कारण देत बसलो तर मग आपल्यामध्ये एक प्रकारे अबनॉर्मॅलिटी ही डेव्हलप होईल. आणि ती होऊ नये म्हणून काय आहे, म्हणून सुपर इगो आहे. नैतिकता, तत्व, मूल्य, ethics, values, and principle. Ego ideal and ego conscience. These two things are there. Super ego. Conscience means what? Sarasar vichar, vivek shakti. Component of super ego that contains behavior for which the child has been punished. Shist. You are good boy, मग तू असं कर, तू हे केलं तर तुला हे देऊ, हे नाही केलं तर तुला ही शिक्षा देऊ. आपण काय केलं की चांगलं, काय केलं की वाईट, काय केलं की आई बाबा आपल्याला जवळ घेतात, काय केलं की आई बाबा आपल्याला रागावतात. साधारण
4 वर्षापासून सुपर इगो हा डेव्हलप होतो. इगो हा साधारण 2-2.5 वर्षांपासून आपल्यामध्ये डेव्हलप होत जातो आणि ईद बाय डिफॉल्ट राईट फ्रॉम बर्थ इट इज विथ अस. ईद जन्मासोबतच असतो. इगो it develops from almost around 2.5 years, and superego it develops by the age of 4, which works on moral principle, morality. And ego ideal in the sense, मग कोणासारखं व्हायचंय तुला, मग ते असं करतात का, ते जसं करतील तसं तू कर. The idealistic part, it is there, consists of good, correct behaviors for which children have been praised, appreciated, recognized. And that's why parental control, it is replaced by self-control because of superego. And that's why from 5, 6, 7 year onwards, gradually children become independent. ते स्वतः ठरवतात की काय चांगलंय काय वाईट आहे, कारण तोपर्यंत त्यांना सवय लागलेली असते, आईबाबांनी सवय लावून दिली असते. ऑब्जेक्टिव्ह अशा क्वेश्चन्स मध्ये टेस्ट मध्ये parental control it is replaced by self control, this statement is true or false असं पण MCQ फ्रेम होऊ शकतं. Like the id, superego admits no compromise with its demand. जसं ईद ला काहीच त्याच्यामध्ये चेंजेस नको, तसंच सुपरइगो आपले व्हॅल्यूज, आपली मूल्य, आपले तत्व, नैतिकता, त्याच्यामध्ये सुपरइगो कधीही कॉम्प्रोमाइज करत नाही. सो फॉर सेल्फ एनहान्समेंट we have to work on our superego, our ideal, our conscience, our morality principles, our values, our ethics, standards आपले काय आहेत आणि त्यानुसार आपण काय करतो. खरं बोलणं, खोटं बोलणं, ब्राईब घेणं, देणं, लाच जो प्रकार आहे, नाही काही झालं तरी आम्ही हे करणार नाही, नाही म्हणजे नाही. इट्स ऑल अबाउट द कमिटमेंट, द प्रॉमिस, द डेडिकेशन, इन्व्हॉल्वमेंट. But when there is conflict between id and ego, between id and superego, or between ego and superego, then anxiety arises. For example, एक्झाम मधल्या क्वेश्चनचे आन्सर्स माहिती नाहीये, येत नाहीये. ईद सांगतो अरे जाऊ दे, आजच्या दिवस कॉपी करून टाक ना, पास होऊन जाऊ. सुपरइगो सांगतो नाही, कॉपी करणं म्हणजे चीट करणे सरांना, टीचर्सला, आपल्या पॅरेंट्सला. चुकीचे मार्क मिळवून काय मिळणार आहे आपल्याला, असं नको करायला. एक मन म्हणतं की कॉपी करायला पाहिजे, एक मन म्हणतं की कॉपी नाही करायला पाहिजे. ऑनेस्टली आन्सर द्याल दॅट व्हॉट यू विल डू, क्विकली, स्पॉन्टेनियस. येस दुर्वा, कॉपी करता येतील अशी कंडिशन आहे. 2-5 मिनिटासाठी सर त्या एक्झाम हॉल मधून बाहेर गेलेले, त्यावेळेस कॉपी करू. त्यावेळेस कॉपी करू. बरं, का बरं? असं वाटेल कोणी आपल्याला बघत पण नाही आणि आता आपल्याला हा. गरज पण आहे. आणि ओके ओके फाईन, ऍब्सोल्युटली ओके. सृष्टी, साक्षी, पुढचीला विचारायचं सरांना, म्हणजे कळू न देता किंवा सर गेल्यानंतर. पण म्हणजे कॉपी करशील थोडक्यात, जसं गरज असेल तसं. जसं गरज असेल तसं. बर फाईन. सृष्टी, नाही सर, नाही करणार कॉपी. पण तुला एकही प्रश्नाचं उत्तर येत नाहीये अशी परिस्थिती आहे, मग त्यावेळेस काय कर? मग थोडा विचार करेल किंवा जे काही अभ्यास आहे ते रिवाइज करण्याचा प्रयत्न करेल. आपण कॉपी नाही करणार असं? नाही. हो. ओके ओके. मॅडम, तुमचं मत? नाही सर, खरं सांगायचं तर मलाही असे प्रसंग आले, पण हो मला हो. ते कमी मार्क मिळाले चालेल किंवा फेल झाले चालेल, पण कॉपी नाही. करेक्ट. YCME एक्झाम होती, तर सेम सिच्युएशन सगळे करत होते आजूबाजूचे,
हा, पण मला येत नव्हतं एवढं तरी पण नाही केलं सर. राईट राईट. ओके, गुड गुड. सो कॉन्फ्लिक्ट, एक मन सांगतंय अरे सर नाहीये ना, बघत नाहीये ना, कोणी पकडणार नाही, खात्री आहे ना. 2 मार्काचं विचारलं तर कुठे बिघडतंय? करून टाकूया, विचारून टाकूया, पास होऊन जाऊ. कुठे कळणार आहे कोणाला? एक मन असं म्हणतं की नाही, 2 मार्क असू दे, 20 मार्क असू दे किंवा 1 मार्क असू दे, ट्रू फॉल्स असू दे, पण नाही. आपण आणि आपले मार्क ते सरांना फसवल्यासारखं होईल, आई बाबांना, आपले जे कोणी रोल मॉडेल आयडियल असतील त्यांना. बट नो. सो द कॉन्फ्लिक्ट नेमका आता करायचं काय हा प्रश्न आपल्याला पडतो, आणि तो प्रश्न आता काय, दिस इज व्हॉट इज अँझायटी. नाऊ व्हॉट टू डू? बिकॉज वन ग्रुप like it is saying let's do, let's cheat. Another group of a personality, it says no, it is wrong. In between the ego, because it works on executive, ego has to decide something, either A or B, then it becomes a threat. मग ego तिथे अडचणीत येतो, and then the ego gives excuses. सिर्फ पासिंग के लिए की ना कॉपी सर, जाने दो ना, इतना क्या है सर, कोणी नव्हतं म्हणून केली, कोणी असतं तर आम्ही केली नसती. फ्रॉइड डिस्क्राइब एन्झायटी एज अन ऑब्जेक्टलेस फिअर. जी गोष्ट आपल्या डोळ्यासमोर नाही त्या गोष्टीची आपल्याला भीती असणं म्हणजे आपण काळजीत असणं. ऑब्जेक्टलेस, सो देर इज नो ऑब्जेक्ट. Russell, he said that anxiety, it is the child of fear, and that's why in psychopathology all these are the comorbidity. If anxiety disorder is there, then there must be a presence of some or the other phobia. कुठल्या तरी गोष्टीची भीती आहे म्हणून तिथे काळजी आहे, or vice versa. If phobia is there, the comorbidity of anxiety, state anxiety, trait anxiety, these things are there. And anxiety, it is an important part of personality theory because fundamental to the development of neurotic and psychotic. The conflict between copy करू की नको करू त्याच्यातून मग ठरणार की ओके काय करायचं. And then these are the 3 types of anxiety frequently and easily they can ask. State trait anxiety, it is given by Spielberger. It is totally different, state and trait anxiety. But reality, neurotic and moral anxiety, it is studied by only and only Freud. Which of the following type of anxiety is not studied by Sigmund Freud? Reality, neurotic, trait anxiety and moral anxiety. Option C is correct because trait anxiety ही दुसऱ्याच कोणीतरी स्टडी केलेली आहे. Now reality anxiety means what? Reality anxiety means something which is real. आता पुन्हा जून जुलै महिन्यामध्ये पाऊस येणार, पूर येणार, आता आपल्याला पुन्हा शिफ्ट व्हावं लागेल का असा प्रश्न त्या लोकांना पडतो जे लोक गंगेच्या अगदी काठावर राहतात. Now the corona or the lockdown is there, we have already faced immediate recent last year. Now what to do? We are anxious about those real things in our world. So it is called as objective anxiety or real world anxiety. It can be carried to extreme. And the application to like agoraphobia, fear of crowded places. मी जर बाहेर गेलो तर, 4 लोकांनी मला बघितलं तर, मला काही नाही झालं तर. Again, anxiety objectless, but still for them it is real. Second thing, neurotic. As we say ki he is neurotic, she is neurotic. तो psycho आहे, psychic आहे, तसंच neurotic. Neurotic means what? It has its basis in childhood. Again, importance of parenting. Conflict between instinctual gratification and the reality.
एक्झाम्पल, ओके, आजकाल ते अनेकांकडे ते होळीचे कुळधर्म किंवा पूजा वगैरे असते किंवा काही आणखी पुरणपोळीचं नैवेद्य. पुरणपोळी खूप खावीशी वाटते, टेम्पटिंग होते, कधी खाऊ असं होतंय. सकाळी 10 वाजता आईला आपण बघतोय, आई तर तसं पुरणपोळी करते, सो वी आर सो टेम्पटिंग टू हॅव इट. बट रियालिटी सेज अभी नाही, बाद में. 12:30-1 वाजता नैवेद्य पूजा आरती वगैरे होईल, त्याच्यानंतर सगळेजण बसू, देन ऑनली. त्या 2 तासांमध्ये जी चिडचिड होते की समोर ती वस्तू आहे, खायची तर आहे पण खाता येत नाहीये. इट एलिव्हेट्स आवर अँगर, अँझायटी, फ्रस्ट्रेशन, इरिटेशन, these things. Neurotic anxiety is an unconscious fear of being punished for impulsively displaying. मी जर पटकन गुपचूप हळूच अर्धी पोळी खाल्ली तर नको, आई बाबा रागवतील, नको मग शिक्षा हो, नैवेद्याच्या आधी खाणं असं चांगलं नाही, लाईक दॅट. खावंसं तर वाटतंय पण खायचं नाहीये. आपलीच विश आपणच कंट्रोल करतोय. दॅट प्रॉब्लेम इट इज देअर. So fear is not of the instinct, but of what may happen as a result of gratifying the instinct. In day-to-day life, of course, so ह्या गोष्टी काही फक्त अशा पुरणपोळी आणि 10 ते 12 इतक्या 2 तासापुरत्याच मर्यादित असतात असं नाही. Some people have so many instinctual gratifications. We want to make money. काही करून पैसे हवे, लवकरात लवकर जास्तीत जास्त पैसे पाहिजे, म्हणजे आपल्याकडे amenities or facilities असतील. But reality is like 9. First we have to fill up the form, then we have to appear to exam, then only the results will declare and then it will be decided की हा जॉब आपल्याला मिळेल का नाही मिळणार. त्या एवढ्या मोठ्या 2 वर्षांमध्ये, 4 वर्षांमध्ये, 6 years, 8 years, people are experiencing neurotic tendency, frustration, irritation, anger, aggression, impulses, all these things are there because they are not able to gratify their impulses. The conflict becomes one between the id and ego, and origin, according to Freud, it is in reality. Are you following? Do you agree? Yes, sir. Okay. Any example you can give? Neurotic anxiety, conflict between id and ego. Any example. It's okay, right, wrong, it doesn't matter. लोकांची चिडचिड का बरं होते, लोक अग्रेसिव्ह का बरं होतात, हे न्यूरोटिक अँझायटी मधून आपल्याला समजतं. Yes, anyone can try. समजलंय नक्की? दुर्गा, सृष्टी, साक्षी. सर मी हो येस, सर. हो हो मॅडम. म्हणजे राईट और रॉंग आय डोंट नो द इट्स एक्झाम्पल ओके. कसं हा सुचवलं. हा हा. तर जसं आता की मी थोडंसं हेल्थ कॉन्शियस झाली की वजन कमी करायचंय असं मला वाटतं. पण माझी हम्म. इन्स्टिंक्ट नाही नैवेद्याला पुरणपोळी केली तर मग आजच्या दिवस खाल्लं तर चालेल. पण ते आज खाल्लं म्हणजे माझं वजन वाढणार आहे आणि तेवढं त्रास होईल मला ते कमी करायला. नको खायला. ओके. कुठेतरी व्हायला हवं. हे कॉन्फ्लिक्ट कुठेतरी होत असते की नाही. आजच्या दिवस केलं तर चालेल. काहीतरी. हा हा हा. करेक्ट करेक्ट. आपणच गोल सेट केलाय आणि आपणच आता असं काहीतरी कॉम्प्रोमाइजेस करतोय. Yes. करेक्ट. ओके ओके. येस. दुर्वा, साक्षी, सृष्टी, एनी ट्राय?
हॅलो सर. हो साक्षी. हा सर, आता जसं मॅडम म्हटल्या तसं माझं पण खूपदा होतं. म्हणजे हेल्थच्या बाबतीत नाही, पण मी अगदी खूप लहान होते तेव्हापासून असं ठरवायचे की डायरी लिहू आपण, म्हणजे रोज लिहायची. तर माझं काय व्हायचं, एक दिवस म्हणजे नवीन वर्ष सुरू झालं, 1 जानेवारी काय जे साल असेल पुढे ते, मी लिहायला सुरुवात करायचे आणि एक पान लिहून मला चला आजचं लिहिलं, आता उद्या म्हणजे लिहूयात आपण रेग्युलर. आणि दुसऱ्या दिवशी असं वाटतं जाऊ द्या आज कंटाळा आला, 1 पान उद्या लिहू, म्हणजे 2 पानं उद्या लिहिणं होतील. म्हणजे उद्याच्या दिवसाचं आणि आजचं राहिलेलं आपण उद्या लिहूयात. असं व्हायचं, पण ते कधीच माझ्याकडून झालं नाही. आणि आजपर्यंत मी असा प्रयत्न करते की मी रोज डायरी लिहेल असं. हा. आणि मग तेव्हा काय होतं, जेव्हा आपल्याला असं रिअलाइज होतं दॅट मीन्स वी आर नॉट एबल टू फॉलो द गोल विच वी ओनली हॅव सेट. हो सर. मग तेव्हाची रिॲक्शन काय असते? माझी रिॲक्शन होती, अरे आपण हे एवढं सुद्धा छोटीशी गोष्ट पूर्ण नाही करू शकलो. मग आपल्या म्हणजे गोल सेट करून तरी काय उपयोग आहे? मग असं वाईट वाटायचं की आपण हे काय करतोय? मग एवढूसं गोल आपण पूर्ण नाही करू शकत, तर मोठे-मोठे गोल्स आपण काय पूर्ण करणार असं. करेक्ट करेक्ट. चिडचिड होते तिथे. चिडचिड म्हणण्यापेक्षा सर असं वाईट वाटतं की आपण एवढं पूर्ण नाही करू शकत, म्हणजे स्वतःबद्दलच खूप असं हे वाटतं. Correct, correct, absolutely right. Reality we have discussed, neurotic, and the basic thing is about moral anxiety. To be or not to be, that is the question. Conflict between id and superego. Copy करावीशी वाटते, कॉपी करू नये असं पण वाटतंय. It is a fear of one's conscience. कोणीही ऑब्जेक्टिव्हली तिथे नसतं. सर इज नॉट देअर. पॅरेंट्स आर नॉट देअर टू कम टू नो की खरंच कॉपी केली आहे का नाही. पण इन मराठी, इन सिम्पल लँग्वेज, ॲज वी से, आपलंच मन आपल्याला खात असतं. इट इज अ फिअर ऑफ वन्स कन्सायन्स. सो वेन वी आर मोटिवेटेड टू एक्सप्रेस अन इन्स्टिंक्च्युअल इम्पल्स, कॉपी करू, सेक्शुअल फिलिंग्स काही असतील, पैसे चोरावेसे वाटतायत, खोटं बोलावंसं वाटतंय, एनिथिंग दॅट, बट इट इज कॉन्ट्ररी टू अवर मोरल कोड. आता असं करावंसं तर वाटतंय, पण आपण लहानपणापासून काय शिकलोय, काय चांगलंय, काय वाईट आहे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, चूक काय, बरोबर काय, पाप काय, पुण्य काय, सिन, एनिथिंग. In social psychology, it is called as cognitive dissonance, discrepancy between thinking and action. In that case, superego retaliates by causing us to feel shame or guilt. तेव्हा कदाचित आपण कॉपी करू सुद्धा, 2च मार्क आहे, ट्रू फॉल्स आहे, सर नाहीये म्हणून केली अँड ऑल. बट एंड ऑफ द डे ओनली वी नो की अरे 75% तो मेरे हैं, लेकिन ये पूरे के पूरे हमारे नहीं है. We know the reality, how we have gained the score or how we have passed our exam. So it creates shame or guilt. In counseling also, this is also that we have to understand. जेव्हा एखादी व्यक्ती म्हणते की मला गिल्ट आहे, डिप्रेशनचं सिम्पटम आहे, गिल्टी फिलिंग, सेल्फ पनिशमेंट फिलिंग. कशाचं गिल्ट आहे? आणि गिल्टीची फिलिंग आहे, दॅट मीन्स the person is behaving against his own standards. So moral anxiety is a function of how well developed the superego is. Self-enhancement, again repeating the same thing, it's all about we have to work on our morality. In that case, Arjun, in the first chapter of Gita, he was having the same thing, guilty feeling and moral anxiety. युद्ध जिंकण्यासाठी मी माझ्या टीचर्सला कसं काय मारू, ते तर माझे टीचर्स आहे, सो इथे कल्चर आलं. पण मारणं, मग हे तर एकदम ईद इम्पल्स वाली ऍक्टिव्हिटी झाली की आपल्याला जिंकायचं म्हणून कोणालाही मारा,
मग मी नेमकं काय करू. सो त्या थॉट प्रोसेस मधून मग ते सगळं एक एक डिस्कशन जे आपण ज्याला गीता म्हणतो तो भाग. Moral anxiety, and then the anxiety or the conflict, it has been resolved in 18th chapter, like that. Yes, and then interesting factor, that is defense mechanisms. So त्याला मराठीमध्ये आत्मसंरक्षक अशी प्रणाली म्हणतात. Denial means what? Denial in the sense rejecting the reality. Something it is there in reality, but still there are people who are not ready to accept the fact. Especially this defense mechanism, it is applicable when we encounter with some death. जेव्हा घरामध्ये एखाद्या व्यक्तीची डेथ वगैरे होते तेव्हा पहिले 8-15 दिवस आपल्याला ते सत्य जे आहे, वास्तव जे आहे ते ऍक्सेप्ट होत नाही. आपल्याला आपण म्हणतो की अजूनही ती व्यक्ती आहे, अजूनही त्या व्यक्तीला आवडेल असं आपण करू, ती व्यक्ती असं म्हणेल, ती व्यक्ती तसं म्हणेल, आजी असते तर आजी असं बोलली असते, आजी असते तर तसं बोलली असते वगैरे वगैरे. ऑफकोर्स रिस्पेक्टिंग टू दॅट पर्टिक्युलर कल्चर, such kind of duration, it is absolutely okay. But even after 2 years, 3 years, still we are thinking or imagining की नाही आजी असता तर असं केलं असतं and all. Then this is what is the excessive use of defense mechanism. Second thing is projection. Now regarding exam and college level, so continuing the same example, आता समजा मी जर का दुर्गाला कॉपी करताना पकडलं, दुर्गाची स्पॉन्टेनियस रिएक्शन जर अशी असेल, सर मी एकटीच कुठे कॉपी करत होते, साक्षी पण तर करत होती, दुर्गा पण करत होती, त्या मॅडम पण तर करत होत्या, आणि मग तुम्ही मलाच कशाला पकडताय. We heard such kind of responses. Am I right? Yes, sir. Yes. Yes. That means our mind is not ready to take the responsibility of unaccepted action, but rather we give excuses that I'm not the one, even others are there. That means we are projecting our unwanted feelings to others. Project करतो. आपण इतरांवरती बोट दाखवतो, पण आपण हे मान्य नाही करत की हो ते करत होते किंवा नव्हते तो भाग वेगळा, पण हो मी कॉपी करत होते, जे चुकीचं आहे, मी रियालिटी किंवा रूल्सच्या अगेन्स्ट मी वागले आहे असं आपण लगेच सहजासहजी कबूल करत नाही. बिकॉज इफ वी ऍक्सेप्ट देन इट विल बी पेनफुल फॉर आवर ईद, अँड ईद इज द वन हू सेज आय डोंट वॉन्ट पेन, आय वॉन्ट प्लेजर. मग मनाला काय केलं की बरं वाटेल, एक्सक्युजेस दिलं की बरं वाटेल, लाईक दॅट. And the displacement, very common. डान्सच्या क्लासमध्ये एखादी स्टेप जर का नीट जमत नसेल म्हणून चिडचिड होत असेल, तिथे आपण पटकन पाईंवरती किंवा जे कोणी आपले कलिग्स असतील त्यांच्यावरती आपण इतकी चिडचिड करणार, घरी आल्यावरती मात्र चिडचिड करू, आणि मग नंतर घरच्यांना प्रश्न पडतो की का बरं ही इथे का बरं चिडचिड करते, इकडचा राग तिकडे, वड्याचं तेल वांग्यावर. Self-enhancement says that be separate, in the sense जिथली गोष्ट तिथेच ठेवली तर आपली ती खऱ्या अर्थानं पर्सनल ग्रोथ होईल, सोशल ग्रोथ होईल, प्रोफेशनल ऑक्युपेशनल ग्रोथ. जॉब मधली चिडचिड जर आपण घरी काढत असू, फॉर द टाइमिंग आपल्याला इमोशनल वेंट आउट होईल, पण त्याच्यामुळे आपले रिलेशन्स अफेक्ट होतात. एकदा दोनदा इट इज ऍब्सोल्युटली ओके, बट नॅचरल. पण सारखं जर का असं एखादं मेल किंवा रादर कोणीही जे कोणी ऑफिसमध्ये काम करतात, त्या सारखं रोज जर का ऑफिस मधली चिडचिड, ऑफिस मधली कटकट ही घरी येऊन काढत असते, तर तसं घरच्यांचं ओपिनियन असं होतं, अरे ऑफिस मधून आले जाऊ दे, आता अर्धा तास बोलायलाच नको, काहीतरी त्यांची चिडचिड चालू असते, ते सटकलेलं असतं. दिस इज हाऊ वी से.
self-enhancement, minimum and limited use of defense mechanism, it will be okay. Reaction formation, the same thing. So असे जवळजवळ 8 to 12 डिफेन्स मेकॅनिझम्स आहेत. डिनायल, लाईक प्रोजेक्शन, मी काही एकटा नाहीये, डिस्प्लेसमेंट, इथला राग तिथे काढलाय. शाहरुख खानचाच मोहब्बते नावाचा पिक्चर आहे, बघितलाय का कोणी? हो सर. अमरीश पुरीचा रोल आठवतोय त्याच्यामध्ये, की ज्याचा मुलगा एका मिलिटरी ऑपरेशन मध्ये किंवा कुठल्या तरी कार ऍक्सिडेंट मध्ये मेलेला असतो, बट ही इज लाईक की तो अजूनही रोज सुनेला सांगत असतो की तो तयारीत राहतो, येईल कधीतरी. आणि ते सासऱ्यांचं मन ठेवण्यासाठी बाकीचे घरातले पण ते ऍक्सेप्ट द फॅक्ट. हो सर. ती रोज ते दुल्हनचे कपडे घालून त्या रेल्वेच्या याच्यावर बसते. करेक्ट करेक्ट. So in a way, sometimes Hindi movies are good to relate, but otherwise they timepass ला खूप छान आहे Hindi movies. Okay, so accepting the reality, and rather in denial, it is rejection of the real things. Depression, and then it starts with 4 stages of psychosexual development. उद्या इन डिटेल मध्ये आपण डिस्कस करणार आहोत, कारण इथे इंटरेस्टिंग फॅक्टर्स खूप आहेत. बट येस, टुडे सो वी विल जस्ट ब्रीफली डिस्कस द 5 stages. He was deterministic in a way, Freud, and pessimistic as well. So why pessimistic? Because according to Freud, our personality gets developed and shaped during these 5 stages only. After the age of 11, we can't change our personality. This view, it has been held by Freud. पहिल्या 5 वर्षांमध्ये आपले पेरेंट्स आपल्याशी कसे वागतात किंवा एन्व्हायरमेंट आपल्याला काय मिळते त्याच्यातूनच आपली पर्सनॅलिटी शेप होते. अँड आफ्टर दॅट वी कांट चेंज आवर पर्सनॅलिटी. However, rest of the all personality theories, they have everyone. They have criticized Freud that we all are human beings. We do have ability to think. So even in adult age, even in late adulthood phase, we can work on our personality like that. But again, apart from that, sometimes his explanation, it is quite scientific. And sometimes we may find it a bit funny as well. Scientific in the sense oral. For first 2 years, it's all about oral. Through oral centers only, the child learns, explains, explores everything. Excessive gratification or even minimum gratification. According to him, ज्या मुलांना appropriate feeding मिळत नाही, ज्यांचं ओरल नीड सॅटिस्फाय होत नाही, तीच व्यक्ती पुढे जाऊन स्मोकिंग करतात. सो दॅट अनकॉन्शियसली दे आर सॅटिस्फाईंग देअर suppressed need, according to Freud. Somewhere we can correlate, but interesting factor and even funny factor is टॉयलेट मध्ये सुद्धा सायकोलॉजीला नीड म्हणजे फ्रॉइडच करू शकतात. सोप्या भाषेत बोलायचं तर संडासात सुद्धा मानसशास्त्राचा अभ्यास कसा होऊ शकतो? कारण टॉयलेट ट्रेनिंग, द वे we do interact with children at the time of toilet training, that shapes their anger, aggression, and even OCD pattern. The root cause of OCD, according to Freud, it lies in anal stage. This is the most interesting factor. Here, the Freud says that a boy gets sexually attracted towards his mother, and girl get sexually attracted towards her father. However, in this phase, as they are child, so they are not aware about being sexually attracted
means what? But inside in mind, deeply unconscious, they are getting sexually attracted, according to Freud. Sigmund Freud, he has also written autobiography, आणि मराठीमध्ये सुद्धा त्यांचं एक पुस्तक आहे, छोटंसं, खूप जुनं आहे, सिग्मंड फ्रॉइडचे आत्मचरित्र, अँड इट हॅज बीन ट्रान्सलेटेड बाय चौबळ समथिंग. त्यांचे आधीचे इनिशियल्स काही आठवत नाही, पण चौबळ म्हणून एक जण आहेत, त्यांनी हे ट्रान्सलेशन केलंय. अँड दिस द रिझन फॉर दिस रेफरन्सेस, when Sigmund Freud was at the age of 40, he was able to remember, he was able to record that when he was at the age of 3, he saw his mother in a naked position in the railway's changing room. रेल्वेच्या चेंजिंग रूम मध्ये स्वतःच्या आईला कपडे बदलताना विवस्त्र अवस्थेत फ्रॉइडनी 3 वर्षाचा असताना बघितलं. ते सिग्मंड फ्रॉइडला वयाच्या 40व्या वर्षी पण आठवत होतं की आपली आई तेव्हा विवस्त्र अवस्थेत कशी दिसत होती. गिव्हिंग सच काइंड ऑफ रेफरन्सेस अँड इवन इडिपस कॉम्प्लेक्स, इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स, ग्रीक मायथॉलॉजिकल रेफरन्स. मायथॉलॉजिकल म्हणजे दंतकथा. That the king had a son, the son attacked on his kingdom, and then only he had sexually intercourse with the queen, in the sense with his mother only. So असे काही ग्रीक मायथॉलॉजिकल रेफरन्सेस देऊन सिग्मंड फ्रॉइडनी हे सांगितलं that boy is getting sexually attracted toward mother and girl is getting sexually attracted towards her father during this phallic stage. And so to counteract, they observe same gender parents. आणि म्हणून मग तो मुलगा स्वतःच्या वडिलांनाच ऑब्झर्व करतो, फॉलो करतो, इमिटेट करतो, आणि ती जी मुलगी आहे ती स्वतःच्या आईला फॉलो करते, बिकॉज दे अंडरस्टँड. कन्सिडरिंग द सायकोलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यू, ते 4 वर्षाचं मूल काय म्हणतात की मला माझी आई आवडते, पण आई ही सारखी कोणासोबत असते? आई ही बाबांसोबत असते, म्हणजे आईला ते बाबा आवडतात. मग मी सुद्धा बाबांसारखा राहीन, वागीन, बोलीन, म्हणजे मला पण ती आवडेल किंवा ते पण मी आवडेल. आणि म्हणून तो मुलगा वडिलांना इमिटेट किंवा फॉलो करतो. सेम थिंग इट इज ऍप्लिकेबल टू गर्ल. Though she is getting sexually attracted toward her father, but she recognizes and understands that father is closely associated with mother. So it's better to imitate mother so that father will like me. And so daughter starts observing, imitating, behaving exactly like mother. Explanation जरी तेव्हाच्या अमेरिकन कल्चरला ऍप्लिकेबल नसलं, but still the thought it is similar, which has been expressed by Albert Bandura in observation learning, that during the same phase, children start observing and imitating, modeling their parents. मुलं ह्याच वयामध्ये आई वडिलांचं अनुकरण करायला सुरुवात करतात. आई कशी वागतीये, बाबा कसे बोलतायत, दोघं एकमेकांशी कसे बोलतायत, घरातलं वातावरण काय आहे, या सगळ्या गोष्टी लाईक दॅट. And yes, अजून आहे थोडा वेळ. And even here, so see, during anal stage, toilet training, suppose we are teaching the child that how to clean. Sigmund Freud said that in this phase, the child learns psychologically, म्हणजे टॉयलेटच्या वेळेस सुद्धा त्यांच्या मनामध्ये जाण्याचा प्रयत्न सिग्मंड फ्रॉइडनी केला. हाऊ फार इट इज इम्पॉर्टंट फॉर पॅरेंटिंग. चाइल्ड सेज दॅट माझ्याकडे काहीतरी इम्पॉर्टंट आहे, जे पॅरेंट्स सांगतात म्हणून मी होल्ड करतो आणि पॅरेंट्स सांगतात म्हणून मी ते रिलीज करतो. इथे करू नको, इथे करू. Like
टॉयलेट तर लागलेली आहे, पण आई बाबा म्हणतात इथे नको करू पण तिथे कर. म्हणजे मी होल्ड करतो पण ते कसं ते सांगतात मग हा आणि आता कर ते म्हणतात म्हणून मी करतो. अँड अनदर थिंग इज if it is a matter of couple of days, it is absolutely okay. But some parents are so strict and so rigid in their behaving. टॉयलेट ट्रेनिंग मध्ये सुद्धा जर काही पेरेंट्स खूप हार्शली बिहेव करत असतील, खूप अगदी अति कडकपणे वागत असतील लहान मुलांशी, then according to Freud, this is the phase where they develop anger, aggression, and even the OCD. कसं क्लीन पाहिजे किंवा कसं क्लीन नको, कसं स्वच्छ राहायचं आहे कसं. That's why Freud used to say that during these first 5-6 years are so critical, so important for parenting and even for child development. काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला आता अजिबात पटणार नाही, फनी वाटेल, पण काही गोष्टी अशा आहेत की येस दे आर सो ट्रू इवन आफ्टर 100 years. करेक्ट? आर यू फॉलोइंग? येस सर. येस सर. येस. ओके. सो रिमेनिंग पार्ट जो आहे तो इन डिटेल उद्या आपण कंटिन्यू करू. सेम टायमिंग 6 o'clock. Is that okay to all of you, Sakshi? येस सर. Okay. हो Okay. सर. Yes, madam. हां. चालेल. Thank you. थँक्यू सर. Yes. थँक्यू Take सर. care.